सुरेश 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 सगळ्यांना माझं स्वागत करायचं आहे, पण स्टेजवर वजन जास्त होईल आणि स्टेज जर गडबड झाली उगीच बातमी होईल ताईचं स्टेज पडलं. तसं माझं स्टेज अनेक वेळा पडलंय, ते नेहमी प्रेमामुळे पडते कारण लोक सगळे स्टेजवर चढतात. आमच्या महाराष्ट्राला बघू दे तुझ्या हा पडत नाही ना आता पडत नाहीच हो, पण किती मतदान निवडून यायचं उगा पाहू नका. हा भारतातून नंबर 1 त्याच्यासाठी 2-3 गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला हे तुम्ही गप्पा नाही स्टेजवरचे गप्पा त्यांना दिसत आले त्यांना बघू द्या. भगवान खाली बस, तुम्ही पण खाली बसा, लोकांना दिसत नाही ना मला घेरलं तुम्ही. हवा पण येऊ द्या मला. तर ही उमेदवारी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याची उमेदवारी. मी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जेव्हा गेले आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं तेव्हाच काम आजही मला लोकांना आठवतं. माझ्या प्रत्येक गावात मी जाते तेव्हा गावातला प्रत्येक माणूस म्हणतो ताई हा रस्ता तुम्ही दिलेला आहे, ताई हे ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही दिलंय, हे PHC तुम्ही दिलेलं आहे, ताई या गावामधला प्रत्येक निधी तुम्ही 25-15 टन दिलाय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दिली, त्याला जोडणारा नॅशनल हायवे दिलाय, काय नाही दिलं. लोक स्वतःहून सांगतात. मला लोकांनी विचारलं, मीडियाने विचारलं की तुमच्या उमेदवारीला यशस्वी करण्यासाठी काय तुम्हाला वाटतं, कसं काय तुम्ही यशस्वी होणार, तुमचे मुद्दे काय. मी म्हणलं मी या जिल्ह्यामध्ये कधी जातीपातीचं राजकारणाला खत पाणी दिलेलं नाही. मी या जिल्ह्यामध्ये विकास करताना कधीही बूथ -1 पाहिलं नाही. मी या जिल्ह्यामध्ये विकास करताना त्या गावात कोण राहतं, त्या गल्लीत कोण राहतं याचा विचार केला नाही. त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा पंकजा मुंडेला प्रचार करण्यासाठी काय तर पंकजा मुंडेने या जिल्ह्याला दिलेला अभूतपूर्व ऐतिहासिक विकास आणि त्या माध्यमातून निर्माण केलेला विश्वास हेच माझ्या प्रचाराचा महत्वाचा मुद्दा. गोष्टीकडे लक्ष देऊ नका. मी आता तुकाराम भेटच्या कार्यक्रमाला गेलते, तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. संतोष खाली तरी बस, तुकाराम भेटच्या कार्यक्रमाला मी गेले. मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि मी कीर्तन अटेंड करायचं का नाही या तिथे परिस्थिती निर्माण झाली. माझा स्वभाव असा आहे विमानतळावर पण मी उभी असते, लोक लाईन मध्ये असतात, ते म्हणतात चलो चला ताई VIP तुम्ही. मी म्हणते नाही लाईन मध्ये उभी राहते, फक्त मंदिरात लाईन म्हणून दर्शन घेते कारण पुन्हा तेवढा वेळ नसतो.